श्री स्वामी समर्थ। आज का मॅडम तयार टी शर्ट नवीन घालून बाहेरच थांबली, कारण आज तिच्या अश्विनी मावशीकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता। मॅडम निघाल्या पळतच एकट्या, माझी न वाट बघता लिफ्ट पाशी थांबली आणि काय निघाली, माझी वाट बघतच बसलेली। आम्ही ते आल्यानंतर मी आणि गाता लिफ्टमध्ये शिरलो। छान छान फोटो सेशन करायचं होतं, पण मॅडम काय हलत होती, कॅमेरा हलवत होती। म्हटलं नंतरच घरी गेल्यानंतर फोटो काढता येतील, म्हणून आम्ही सरळ जायलाच निघालो। अश्विनी मावशीच्या घरी जाते म्हटल्यानंतर गाता काय खुशच असणार, ती इतकी खुश होती की ती लिफ्टमध्ये पण उड्या मारत होती। फायनली आम्ही दारात पोहोचलो। दारात पोहोचताच मस्त अशी रंगीबिरंगी रांगोळी काढलेली, एकदम मस्त पैठणीची डिझाईन काढलेली, जणू ते एकदम ओरिजिनल पैठणीच वाटत होती। मस्त फुलांनी सजलेलं घर दिसलं, मस्त देवारा सजलेला, दिवा लावलेला आणि अगरबत्ती पण लावलेली। वहिनीने मस्त हळदी कुंकवाचं वाहन ठेवलेलं, हळदी कुंकू पण ठेवलेली, ओटीचं साहित्य ठेवलेलं, मस्त वाटत होतं संपूर्ण वातावरण। देवाला नमस्कार करून त्यांनी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू द्यायला सुरुवात केली। शेजारीच मोरे काकींच्या घरी हळदी कुंकू होतं। मी मस्त रांगोळीची शूट घेतली आणि काकींच्या घरी हळदी कुंकू घेतली आणि दोघींच्याही घरी मस्त मस्त फोटो सेशन केलं।
आज संक्रांतीचा सण, त्यामुळे गाथाला मस्त ब्लॅक ड्रेसमध्ये तयार करत होती. गाथा मॅडम का झोपेतून उठल्यामुळे जरा तिचा मूड चांगला नव्हता. कपडे घालते वेळी जरा नाटकच करत होती. पण काय घालायला तर तिळगुळ वाटायला पाठवायलाच हवं होतं. गेल्या वर्षी ती खूप छोटी होती, त्यामुळे काय तिला उचलून नेत होता दादा तिळगुळ वाटायला. यावर्षी का दादाचा हात पकडून चालत ती तिळगुळ वाटायला जाईल. ती ड्रेस घालून घेताना भरपूरच नाटकं करत होती. त्यामुळे शेजारच्या काकी, आंबरे काकी आल्या, त्यांनी समजावलं आणि आम्ही दोघींनी मिळून छानसं तिला तयार केलं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं बोलायला पाठवलं. लहान पावलातून मोठी संस्काराची शिकवण, हाच तर आपल्या सणांचा खरा अर्थ असतो. अशा प्रकारे आर्यकडे काय गाथा जात नव्हती, त्यामुळे आंबरे काकींसोबत आणि आर्य दोघेजण तिळगुळ वाटायला गेले. गाथा मॅडम काय जरा नाटकच करत होती दादासोबत जायला, त्यामुळे तिला आंबरे काकींच्या सोबत पाठवलं. मॅडमनं काय आंबरे काकींच्यात आणि हुमरे काकींच्यात तिळगुळ दिले आणि वापस आल्या मॅडम घरी. मग दादाला तिकडं पाठवलं, छान छान तिळगुळ दिले आणि आशीर्वादही घेतला. गाथा मॅडम घरी आल्या आणि आर्यला म्हटलं, तू जा एकटाच, मी सोसायटीत पूर्ण तिळगुळ वाटून ये. त्यामुळे आर्य पुढे गेला. आणि गाथाचे बाबा पण घरी आले संध्याकाळी लवकर. आणि गाथा मॅडमला बघितलं, गाथा मॅडम काय ड्रेस काढून बसलेली, बाबांना काय दाखवलाच नाही काळा ड्रेस. ती आपल्या भाषेत काहीतरी बाबांना सांगत होती. बाबांनी तिचं काहीतरी चाललेलं आहे. मी आपली स्वयंपाकाला लागलेली. आज संक्रांत असल्यामुळे थोडाफार गोडाचा स्वयंपाक केला आणि फायनली आम्ही जेवायला बसलो. संक्रांतीचा सण म्हणजे नात्यातील आपुलकी आणि गोडवा टिकून राहणारा आणि ठेवणारा सण. आमचे चॅनलकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. धन्यवाद.